संपूर्ण भारतात विधानसभेच्या आत्तापर्यंत झालेला विक्रम मोडत बारामतीकरांनी स्वर्गीय नेते, महाराष्ट्राचे विकास पुरुष अजितदादांना जी भावपूर्ण श्रद्धांजली आज समर्पित केली, त्याबद्दल तमाम बारामतीकरांना मी मानाचा मुजरा या ठिकाणी करतो. वहिनींनी रेकॉर्ड ब्रेक विधानसभेमध्ये 2,18,000 मताच्या मताधिक्याने विजय त्या ठिकाणी मिळवला. आणि आपण सरासरी पाहिली तर 98% झालेल्या मतदानामध्ये हे मतदान बारामतीकरांनी वहिनींच्या पाठीशी उभं करत दादाने आजवर जी काय बारामतीची सेवा केली त्याचा अत्यंत योग्य पद्धतीने त्यांच्या अंतःकरणापासूनच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून दादांना विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असतानाच वहिनींचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं की जसा आजवर क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरचा विक्रम आहे, तसाच हा विधानसभेचा वहिनींनी केलेला विक्रम हा आता पुढच्या कालावधीमध्ये चंद्रसूर्य तारे असेपर्यंत राहील अशाही भावना या निमित्ताने व्यक्त करतो. कारण आपण पाहिलं की 11 वेळा अर्थसंकल्प, 6 वेळा उपमुख्यमंत्री आई दादांच्या नावाने विक्रम आहेच. वहिनी पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्याची नोंदही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात झालेलीच आहे. अशा वेळच्या आजच्या पोटनिवडणुकीचं विक्रमी मतदान हे सर्वांनाच एका वेगळ्या भावनेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. आज आपण देशभरामध्ये पाहिलं तर देशाला जगाच्या पाठीवरती अतिशय उत्तम पद्धतीने अधिक विकसित राष्ट्र, मजबूत राष्ट्र करण्याचा प्रयत्न करणारे नरेंद्र मोदी साहेब, विशेष करून देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर जे परिवर्तन झालं ते अभूतपूर्व अशाच पैचं परिवर्तन त्या ठिकाणी आहे. आणि सातत्याने अमित जी रणनीती पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेले वर्षभर करत होते त्याचंही यश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा आता संबंध देशव्यापी कशा पद्धतीने प्रभावित होतो आहे हे आज आपल्याला पश्चिम बंगालबरोबरच आसाम आणि पांडिचेरी या राज्यामध्ये मिळालेल्या यशाच्या नंतर ते अधोरेखित होत आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा जे सत्तांतर झालं आणि सत्तांतर होत असतानाच भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या ADMKने सुद्धा 2 क्रमांकाच्या जागा त्या ठिकाणी मिळवल्यात. हे सुद्धा यश अण्णाद्रमुक पक्षाचं जसं आहे तसंच त्या संबंध राज्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने अमितभाईंनी रणनीती गेले वर्षभर आखलेली होती त्याच्यातून, कारण जयललितांच्या दुःखद निधनाच्या नंतर त्या पक्षही विघटित झाला. पक्षाचा अस्तित्वादी जवळपास संपुष्टात आल्यासारखं चित्र निर्माण तामिळनाडूमध्ये झालं होतं. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचा एक मित्रपक्ष म्हणून, स्वतः इंडियाचा मित्रपक्ष म्हणून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जे काही नीतिदीपक यश मिळवलेलं आहे ते आपल्या सर्वांत एकंदरीत अमितभाईंच्या रणनीतीचा तो एक भाग आहेच. आज महाराष्ट्रातली राहुरीची पोटनिवडणूक ही दर्शवते आहे की या देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार, वहिनी त्या ठिकाणी नेतृत्व करत आहेत आमचं पक्षाचं सरकारचं. त्या सरकारवरती सुद्धा एक दृढ विश्वास राज्यातल्या जनतेने त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्याच्याबद्दल राज्यातल्या जनतेचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आहे. बारामतीच्या निवडणुकीमध्ये जसं बारामतीकरांनी प्रेम व्यक्त केलं तसं खासदार पार्थ पवार, जय पवार, बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य सहकारी कार्यकर्ते यांनी अचूक नियोजनाबरोबरच जे काही मतदारांच्यापर्यंत पोचण्याच्यासाठी जे नियोजन केलं त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आहे. असं आहे की शेवटी पवार विरुद्ध पवार या विषयावरती मी अजिबात काही बोलणार नाही. कारण आदरणीय पवारसाहेबांच्याबद्दल नेहमीच आम्ही आदरयुक्त कालही बोलत आलो, आजही आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. इंडियामध्ये जाण्याचा निर्णय दादाच्या नेतृत्वाखाली घेतला. त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सातत्याने त्या ठिकाणी राहिलो आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा इंडियामध्येच आमची साथ त्या ठिकाणी राहणार आहे. अशा वेळेला काल परवासुद्धा काही वक्तव्य ऐकली त्याच्यातून की इकडे आले तर असं होईल, एकूण तिथला तसं होईल. मी राजकीयदृष्ट्या एवढं सांगतो की आता आमचा प्रवास दादाने जो सुरू केलेला इंडियासोबतचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत देशाला गतिमान करण्यासाठी जे काही प्रयत्न होत आहेत, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली जे काही काम होत आहे ते राज्यात महायुती म्हणून आम्हाला जे पुढे न्यायचं आहे
त्याच्यात कोणाच्याही मनामध्ये कसला संदेह असण्याचं काही कारण नाही. अशा वेळेला गैरसमज पसरवणारी जी काही वक्तव्य केली जातात ठीक आहे, ती त्यांच्यापुरतं सीमित राहते. सर आता 2019पर्यंत 77 होईल वगैरे असं सगळं खूप काही आज जो निकाल आलेला आहे विशेषतः पश्चिम बंगालमध्ये यश मिळालेलं आहे, काय वाटतं सगळे दोन नाही, स्पष्टपणाचे निकाल आज आपण संसदेमध्ये जर काय पाहिलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला जे यश मिळालं त्याच्यामध्ये जसं काँग्रेसच्या संख्या जागा वाढल्या तशा DMKची सुद्धा संख्या मागच्यापेक्षा वेळेला वाढली, TMCची सुद्धा संख्या त्या ठिकाणी वाढली. त्यामुळे आज विरोधी पक्षाच्या संख्याबळामध्ये प्रामुख्याने पश्चिम बंगालचं AITMC म्हणजे तृणमूल काँग्रेस, अखिल भारतीय किंवा द्रमुक DMK या पक्षाचं संख्याबळ मोठं आहे. अशा वेळेला ज्या पद्धतीने मागच्या महिला आरक्षणावरून जे स्वतंत्र 3 दिवसाचं विशेष अधिवेशन झालं त्यावेळेला ज्या पद्धतीने देहबोली होती म्हणजे TMCच्या खासदारांची असेल, DMKच्या खासदारांची असेल की जणू काय या निवडणुकीमध्ये ते अगदी पूर्णपणाने चांगल्या बहुमतामध्ये येतील असं जे काही एकंदरीत त्यांचं सभागृहामध्ये त्यांनी केलेलं भाषणं असतील तो अर्थात लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार नक्कीच आहे. परंतु या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना यश चांगलं मिळेल अशा पैकी त्यांचं जे काही हे होतं ते स्वप्न पूर्णपणे धुळीला मिळालेलं आहे. त्यामुळे आता 29चा निकाल बारामती के बाई इलेक्शन में सुमित्रा बहनी को पूरे देश का विक्रम करने हो गया है. 2,18,000 वोटों से 18,000 भी और ज़्यादा वोटों से बहनी आज विधानसभा में वहाँ पे चुन के आई हैं. आज तक भारत का विक्रम यानी 2,15,000 तक था. मुझे लगता है कि ये जो आज नया डायनामिक्स पूरा बारामती के वोटों से मतदारों ने दिया है उसके लिए मैं तहे दिल से उनका आभार व्यक्त करता हूँ. मला आज आपल्या वाहिन्यांच्या माध्यमातूनच मीरा बोरवणकरांच्या नावाची काहीतरी चर्चा असं त्या ठिकाणी कळलेलं आहे. सक्षम पोलीस दलातील अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक मोठा आहे. परंतु शेवटी ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही काम करत असतो, यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यानंतर महायुतीचं सरकार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलं. त्यावेळेला सुद्धा राज्यातील महामंडळं आणि इतर काही आहे त्या संदर्भातला एक धोरणात्मक निर्णय पूर्वी त्या ठिकाणी झालेला आहे. आता राजीनामानंतर रिक्त झालेल्या पदाच्या बाबतीमध्ये मधल्या कालावधीमध्ये बारामतीची पोटनिवडणूक असल्यामुळे राजकीय चर्चा मुख्यमंत्री महोदय यांनी देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, मुख्यमंत्री वहिनी आणि मग तिन्ही पक्षाचे प्रमुख अशी जी अभिप्रेत आहे ती आजवर होऊ शकली नाही. आता कदाचित आज सगळे निकाल लागलेले आहेत म्हणजे निवडणुकांचे पोटनिवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. पुढच्या कालावधीमध्ये बैठक त्यावेळेला होईल, त्या संदर्भातली चर्चा होईल आणि मग त्याचा अंतिम निर्णय आपल्याला कळवण्यात येईल. धन्यवाद. सगळीकडे आम्ही वारंवार त्या विषयावरती बोललेलोच आहोत. आदरणीय साहेब, त्यानंतर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील खरगेजी, त्यांचे सर्व सहकारी असतील, विशेष करून उद्धवजी असतील, या सर्वांचेच आम्ही आभार यापूर्वी व्यक्त केलेले आहेत. आजच्या या विजयाच्या निमित्ताने सुद्धा त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर देवेंद्रजीसुद्धा प्रचाराच्या निमित्ताने आले. भारतीय जनता पक्ष पूर्णपणाने या निवडणूक प्रक्रियेमध्ये सतत सक्रिय होताच. आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब अर्ज भरण्याच्या दिवशी आले, शेवटच्या समारोपाच्या दिवशी त्यांनी त्यांचा प्रतिनिधी उदय सामंतांना पाठवलं आणि त्या दिवशी त्यांनी ऑनलाईन बारामती मतदारसंघाची जी बैठक घेतली ज्याला मी उपस्थित होतो. त्यामुळे त्या दोन नेत्यांचे सुद्धा या निमित्ताने मी आभार मानतो. याचं एकमेव कारण की दादांच्या अपघाती निधनाने जो भावनांचा तप्त लहारस जो काय उफाळलेला होता, एक तऱ्हेची अंतर्गत अशी एक क्षुब्धपणाच्या अस्वस्थता प्रत्येक बारामतीकरांच्या मनामध्ये होती. आज दादांच्या प्रति ऋण व्यक्त करत त्यांनी आजवरची केलेली बारामतीची सेवा याच्याबद्दलच्या समर्पित भावना ज्या बारामतीकरांनी व्यक्त केलेल्या आहेत, मला असं वाटतं कुठला गुलाल, कुठली मिरवणूक त्याच्यापेक्षा विक्रमी मताधिक्य देशातला विक्रम करणं हीच खऱ्या अर्थाने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. ती बारामतीकरांनी पाहिलेली आहे. कारण आज दादा नाहीत हे सत्यसुद्धा पोचवणं प्रत्येकाला अवघड आहे. आजचा विषय निवडणुकीचा निकाल आणि हे आहे. बाकीचं प्रत्येक तपासणी करण्याची कारवाई त्यांच्या स्तरावरती असेल. मला माहिती असण्याचं काही कारण नाही आणि अभिप्रेती नाही.